माझ्यासुद्धा आपल्या माध्यमातून येवला लासलगाव मतदारसंघातील सर्व बांधव भगिनी माता आणि महाराष्ट्रातील सर्व जनता देशातील यांना या गणेशोत्सवाच्या निमित्तानं मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि राज्याचे देशाचे प्रश्न चांगल्या रीतीने सोडवण्याची कृती शक्ती वृत्ती आम्हा सगळ्यांना द्या एवढीच प्रार्थना करतो. कधी आचारसंहिता लागू शकते, काय तुमचं मत काय? आचारसंहिता पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ऑक्टोबरच्या लागेल असं मला वाटतं. सर, शेवटचा प्रश्न, आनंदाचा शिदा, तुम्ही ज्या खात्याचे मंत्री आहात, येवल्यासाठी जास्त शिदा आला असं म्हणजे दिसतंय आकडेवारीनुसार. त्यामुळे आपल्यावर असं काहीतरी आरोप केला जातो की इतर जिल्ह्यांवर दुजाभाव झाला आणि येवल्यासाठी जास्त माफ केले. असं आहे, ज्यांना टीका करायची ते टीका करणार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाच्या शिद्याचं वाटप अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे. कुठेही तक्रार आलेली नाही. आता कुठे जरा अगोदर माल पोचतो, कुठे दुसऱ्या दिवशी, कुठे संध्याकाळी, तर कुठे सकाळी, फरक होणारच. महाराष्ट्रामध्ये 54,000 दुकानं आहेत. या 54,000 दुकानामध्ये या सगळ्या जिन्नस पोचवायचं आहे. हे काम सोपं नाही आहे. त्यामुळे थोडंसं मागे पुढे होत राहील, परंतु सगळ्यांना या जिन्नस निश्चितपणे मिळणार आहे. त्याच्यामध्ये साड्या पण असतील का, ज्या मागे द्यायच्या राहून गेल्या? असं आहे, ते साड्याचा कार्यक्रम हा म्हणजे माझ्या डिपार्टमेंटचा नाही आहे. तो वस्त्रोद्योग खात्याने सांगितलं त्या साड्या वाटा आणि त्याप्रमाणे आम्ही त्या दुकानदारांना ठीक आहे आमची मशिनरी त्याच्यावर आम्ही देऊ. आता यापुढे आहे की मला माहीत नाही. अजितदादा बारामतीतून शरद पवार साहेबांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि त्याला भाजपच्या आमदार प्रवीण दरेकरांनी अशी टीका केली की पवार साहेबांचा हा डोंगीपणा आहे. शरद पवार साहेबांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं मुंबईला आणि प्रवीण दरेकर जे आहेत भाजपच्या आमदार, त्यांनी अशी टीका केली की हा पवार साहेबांनी डोंगीपणा आहे. मला याच्याबद्दल काही बोलायचं नाही. आणि दर्शन घेतलेत काय चूक आहे असं मलाही काही वाटत नाही. ठीक आहे, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी, एवढंच माझं म्हणणं आहे. काही वेळापूर्वी मुंबईत आरक्षणाच्या विषयावर काही प्रश्न विचारले गेले. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की ही जी योजना चालली लाडक्या बहीण योजनेचं, तर भुजबळ साहेबांनीही जे काही पैसे वळवले गेले इतर खात्यामधले या योजनेसाठी आणि 3 तासानंतर मग नवीन जी आला की आम्ही ते पैसे त्या लोकांना परत देणार. तर भुजबळ साहेबांची जी भूमिका असते ती स्पष्ट असते, काय सांगायचं? मला प्रश्न कळला नाही. विषयामधले पैसे हे केले आणि 3 तासात आरक्षण वेगळं आहे, लाडकी बहीण वेगळं आहे. काय तुमचं म्हणणं काय? विषय त्याच्यामध्ये तोच आहे की पुढचा प्रश्न घेतो. जरांगे पाटील यांनी प्रेस घेतली आणि मराठा आरक्षणासाठी आता पुन्हा अधिवेशन बोलावं अशी भूमिका घेतली आणि ज्या अधिवेशनामध्ये विरोधी बोलणाऱ्या आमदारांना मी कचका दाखवला असं विधान केलं. असं आहे की महायुतीनं विधानसभेचं अधिवेशन घेतलं आणि त्यामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण मंजूर केलेलं आहे. विधानसभेनं मंजूर केलं, विधान परिषदेने मंजूर केलं. त्यामुळे आता 10% आरक्षणाचा फायदा मराठा समाजातील सर्व लहान थोरांना होतो आहे. जात आहे असं म्हटलं जात आहे. संजय राऊतांनी पण असं सांगितलं की ते बारामतीत राहणार म्हणून ते बाहेर तिथं उभं राहणार नाही. अजितदादा बारामतीत निश्चितपणे उभे राहतील. अजितदादा हे आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहे आणि लढाई सुरू झाली असताना मध्येच कॅप्टनने शस्त्र खाली ठेवणे हे योग्य होणार नाही, योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे ते निश्चितपणे जे आहे बारामतीतून उभे राहणं, बारामतीतून मोठ्या मताधिक्याने ते निवडून सुद्धा येणार. साहेब, शिवसृष्टी पण पूर्ण झाली. त्या भागातला शिवसृष्टीमुळं जो काहीसा नाराज मराठा प्रवर्ग आहे
तो वाटतं आपल्याला म्हणजे ह्या गोष्टीमुळे आपल्याला सकारात्मकता दाखवेल? हे बघा, हा वाद जो आहे ह्या ऑक्टोबरपासून सुरू आहे, बरोबर आहे. आपल्या शिवसृष्टीचं काम कधीपासून सुरू आहे? 2-3 वर्षापासून सुरू आहे. जिल्हा परिषदेची ती जागा, जिल्हा परिषदेला आपण त्या प्रशासकीय संकुलामध्ये जागा दिल्यानंतर ती जागा आपण ताब्यात घेऊन तिथे शिवसृष्टीची आखणी केली. त्यावेळी हे कुठलेही विषय नव्हतेच वाद असणारे. आणि हे संपूर्ण काम जे आहे हे 3-4 वर्षापासून जे याचे प्रयत्न आपले सुरू आहे आणि आता ते जवळजवळ पूर्ण होत आलेले आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एकटं मराठा समाजाचे नाही, ते दलितांचे आहे, ते आदिवासींचे आहे. त्यांच्या सैन्यात मुस्लिम सरदार सुद्धा होते, ओबीसीचे जे लहान लहान घटक सुद्धा होते. छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाचा आनंद सर्व थरातील लोक घेणार आहेत. आज जालन्यात एक पत्रकार परिषद झाली मनोज जारंगे यांची. ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार असं त्यांनी परत म्हटले. आज मला वाटतं मी त्याचं आता उत्तर दिलं की मराठा समाजाला आरक्षण दिलंय. आता 10% आरक्षण वेगळं मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे आणि त्याचा फायदा मराठा समाजातील विद्यार्थी आणि व्यक्ती घेत आहेत. दुसरा डीम प्रोजेक्ट आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, शिवसृष्टी. येवलेकरांना आणि सर्व शिवप्रेमींना अपेक्षा आहे की हा प्रोजेक्ट आता केव्हा त्याचं लोकार्पण होईल, तारीखही जाहीर झाल्या, या संदर्भात काय सांगा? असं की मला म्हणाल त्याप्रमाणे करून मला आनंद आहे की माजरपाडा पाणी आपल्याला डोंगरगावपर्यंत न्यायचं आहे. ते आपण नेलेलं आहे. अजूनही पाणी चालू आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी गेट उघडून वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांचे बंधारे भरायचं काम सुरू आहे. त्याचबरोबर चांदवडमध्ये सुद्धा बरेच लोक गेट उघडत आहेत आणि उचलत आहेत. त्याच्यामुळे कमी जास्त प्रवाह होतो, परंतु शेवटीच सगळ्यांनाच पाणी मिळेल आणि आणखी पाणी उपलब्ध व्हायला पाहिजे. त्यासाठी आता माझे परत प्रयत्न सुरू होणार आहे आणि ते पाणी कसं वाढावं, कारण हे नेहमीच होणार आहे की चांदवड आणि ते सुद्धा शेतकरी आहेत. आपल्या इथे सुद्धा आल्यानंतर प्रत्येक गावाला वाटायचं मला अगोदर इकडे का नाही सोडलं, तिकडे का सोडलं. सगळ्यांनी शांततेनं आणि नियमाने घेतलं तर सगळ्यांना पाणी मिळणार आणि अधिकचं पाणी आपल्याला त्या माजरपाडा धरणात कसं टाकता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. मीटिंगला या आठवड्यात सुरुवात होईल. शिवसृष्टी आणि शिवसृष्टी जी आहे महाराजांचा पुतळा तयार झालेला आहे व्यवस्थित आणि तुम्हाला कल्पना आहे की तिथे शिवसृष्टीचं जे काम जे आहे अतिशय जोमानं जवळजवळ 125 लोक काम करत आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त हे राजस्थानची कारागीर तिथे काम करत आहेत. फार मोठ्या प्रमाणावर राजस्थानवरूनच सामुग्री तयार करून आणण्यात आलेली आहे. ते वेगवेगळे कलाकुसार करणारे, कार्विंग केलेले अशा प्रकारचे त्या दगडी काम वगैरे जे आहे स्टोनवर, त्याची मला कल्पना आहे की ट्रक्स उतरत आहेत आणि काम सुरू आहे. तर आमचा प्रयत्न आहे की शक्य तितक्या लवकर छत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करावी. त्याच्या अगोदर 2-4 दिवस येवला शहर आणि आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा तो महाराजांची प्रतिमा आणत असताना त्याचं स्वागत केलं जाईल आणि येवल्यामध्ये मग त्याची मोठी एक मिरवणूक सुद्धा काढण्यात येईल. नंतर पुन्हा एकदा तो तिथे पुतळा बसवण्यासाठी 2-4-5 दिवस लागतील आणि मग त्याच्या समोरच असलेलं जे हायस्कूल आहे शिवसृष्टीच्या समोर
मला वाटतं हिरेंचं हायस्कूल आहे ते मी त्यांच्याशी पण बोलतो. तिथे जे आहे उद्घाटनाची जाहीर सभा अजितदादा वगैरे कोणी मोठे सगळ्यांना बोलवलेलं आहे. काय आता प्रत्येकजण जे आहे त्या आचारसंहिता आता लवकर लागेल या कल्पनेने वेगवेगळ्या कामामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये बिझी आहे. त्यातून त्यांनी सगळ्यांनी यायचं कबूल केलेलं आहे. जे जे येतील त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. सर महाराष्ट्रात मागे लोकसभेला आपण अधिक जागा मागितल्या होत्या, आपल्याला जास्त मिळालेली. आता विधानसभेला भाजप थेट 160 जागांची मागणी करतं आणि 64 जागा ज्या आहे ह्या अजितदादा आणि शिंदे गटातल्या. काय सांगाल? तुम्हाला कसं आहे कळलं? टी व्हीवरती ती बातम्या. तुम्हीच सांग काहीतरी आपल्याकडे सांगायचं. हे सगळं काहीही ठरलेलं नाही. योग्य रीतीनं प्रत्येक पक्षाला महायुतीमध्ये न्याय मिळेल अशा प्रकारची संधी दिल्लीच्या स्वतः नेत्यांनी दिलेली आहे.